नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 21वा पाठ कामात व्यस्त आपली आंतरेंद्रियेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे। उत्तर, चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला शुद्ध व मोकळ्या हवेची गरज असते, त्यामुळे जमलेल्या गर्दीला ताबडतोब बाजूला करावे। नंतर त्याच्या तोंडावर थंड पाण्याचा हबका मारावा। शक्य असेल तर इतरांच्या मदतीने त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे न्यावे। प्रश्न 2, जरा डोके चालवा। त्यामधील अ आहे, भरभर जेवताना जोरात ठसका का लागतो? उत्तर, आपल्या शरीरात अन्ननलिका आणि श्वासनलिका यांची सुरुवातीची टोके एकमेकांजवळ आहेत। त्या दोघांमध्ये एक झडप आहे। जेव्हा आपण अन्न घेण्याची क्रिया करतो तेव्हा श्वासनलिकेचे तोंड बंद राहते, पण आपण भरभर जेवतो असलो तर हे अन्न श्वासनलिकेत जाते। शरीराच्या समन्वय राखण्याच्या प्रवृत्तीमुळे आपोआपच ठसका लागून हे अन्न बाहेर फेकले जाते। अशा प्रकारे ठसका ही सुरक्षित राहण्यासाठी होणारी क्रिया भरभर जेवताना होऊ शकते। आ, श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते? उत्तर, श्वसनेंद्रियाच्या आतल्या त्वचेवर अतिशय बारीक व सूक्ष्म लव असते। यात हवेतील धुळीसारखे मोठे कण अडकतात। ही गाळलेली हवा आत जाते। आतल्या स्तरावर चिकट व बुळबुळीत श्लेष असते। हवेतील अशुद्धी यावर चिकटून बसतात। अशा रीतीने बाहेरून येणारी हवा शुद्ध केली जाते। प्रश्न 3, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामधील पहिला आहे, टिंबटिंब वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवतो। उत्तर, ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवतो। 2, जठर हे टिंबटिंब सारखे इंद्रिय असते। उत्तर, जठर हे पिशवी सारखे इंद्रिय असते। प्रश्न 4, जोड्या जुळवा। अ गट आहे, 1 फुफ्फुसे, 2 जठर, 3 हृदय, 4 मेंदू आणि ब गट आहे, अ रक्ताभिसरण, ब श्वसन संस्था, क चेतासंस्था, ड पचन संस्था आणि त्यांच्या योग्य जोड्या आहेत, 1 फुफ्फुसे श्वसन संस्था, 2 जठर पचन संस्था, 3 हृदय रक्ताभिसरण, 4 मेंदू चेतासंस्था। प्रश्न 5, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा। उत्तर, श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, चेतासंस्था, अस्थिसंस्था इत्यादी शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे आहेत। 2 फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण कशी होते? उत्तर, श्वासोच्छवासाच्या वेळी बाहेरील हवा वायुकोशांत पोहोचते। हवेतील ऑक्सिजन वायुकोशांच्या भोवताली असणाऱ्या रक्तवाहिन्यांत शिरतो। येथून रक्तावाटे संपूर्ण शरीराला पुरवला जातो। त्याच वेळी शरीराच्या सर्व भागांतून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायू रक्तातून वायुकोशात शिरतो। उच्छ्वास टाकला की ही अशुद्ध हवा शरीराबाहेर जाते। अशा प्रकारे फुफ्फुसांमध्ये वायुकोशांच्या आत ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते। 3 लाळ हा द्राव पाचक रस का आहे? उत्तर, लाळ ग्रंथींनी निर्माण केलेली लाळ ही तोंडामध्ये अन्नाचा ओलसर मऊ गोळा तयार करायला मदत करते। लाळेमध्ये पिष्टमय पदार्थ पचन करणारा एक द्रव असतो। तोंडामध्ये पिष्टमय पदार्थाचे शर्करीत रूपांतर होते, म्हणून लाळेला पाचक रस म्हणतात।
प्रश्न 6. कशाला म्हणतात ते कंसातून शोधा व लिहा. कंसात आहे रक्ताभिसरण, श्वासनलिका, श्वासपटल. 1. याच्या वर खाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छ्वास होतो. उत्तर आहे श्वासपटल. दुसरा आहे शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया. उत्तर रक्ताभिसरण. 3. नाकातून आलेली हवा या नळीत येते. उत्तर श्वासनलिका. त्याला श्वासनलिका असं म्हणतात.